मित्रांनो, निसर्गाने सजीव सृष्टी निर्माण केली. पहिल्यापासून आधी मानवापर्यंत सजीव उत्क्रांत होत गेला. पण आधी मानवावर निसर्गाने बरीच कृपा केली. आधी मानवामध्ये मानव आपण विचार करू शकतो. आपल्याला एक मेंदू दिला आहे. मोठमोठे कठीणात कठीण कार्य आपण करू शकतो. ते जे इतर सजीवांमध्ये ते कॅरेक्टर नाही, ते गुण नाही आहे की ते आपल्यामध्ये आहे. अंतर्मनामध्ये त्या सर्व सूचना हे अंतर्मनामध्ये असतात. आणि अंतर्मन जशा सूचना येतात तशा सूचना तंतोतंत पाळतं. पॉझिटिव्ह सूचना अंतर्मन तंतोतंत पाळतं. अंतर्मनाला सांगितलं आता सूचना चांगला तुझी एकाग्रता आहे. अशा बऱ्याच सूचना की त्या सूचना अंतर्मन तंतोतंत पाळतं. आणि तसं आपले मन कार्य करतं, आपल्या शरीर कार्य करतं. हे समाजशास्त्र 3 अवस्थांमध्ये आहे. समाजशास्त्र 3 अवस्थांमध्ये आहे. एक माहिती अवस्था, एक मध्यम अवस्था आणि एक गाढ अवस्था. म्हणजे एखादा हुशार समान तज्ञ करतो. त्याप्रमाणे त्याची अवस्था वापरल्यावर त्याला योग्य तो परिणाम साध्य करतो. आता मी तुम्हाला काही प्रात्यक्षिकाद्वारे मी तुम्हाला दाखवणारच आहे. संमोहनशास्त्र आपल्या मनावर कसं कार्य करतं, कसं काम करतं. संमोहन एखाद्या व्यक्तीला संमोहित करताना काही गोष्टीची आवश्यकता असते. पहिला म्हणजे पहिली अवस्था, पहिली गरज काय, समोरचा माणूस त्याची इच्छा पाहिजे समोहित होण्याची त्याची इच्छा पाहिजे. जर का कोणाची इच्छा नसेल तर जगातला कुठलाही संमोहन तज्ञ त्याला संमोहित करू शकत नाही. जर का कोणाची इच्छा नसेल, तुम्ही म्हणाल तर मला कसं संमोहित करतोस तर बघूया. कोणालाही कोणाच्या इच्छेविरुद्ध संमोहित करू शकत नाही. हे वृत्तपत्रामधून तुम्ही वाचत असाल. तुम्ही एखादा संमोहित केला, त्या हिप्नोटाईज केलं आणि त्याचे दागिने लुटले, पैसे लुटले, सगळं काही चूक आहे. इच्छेविरुद्ध कोणी कोणाला संमोहित करू शकत नाही. हां, एखादं बुद्धीचा उत्तर घेऊन त्याला प्रेडिक्शन आणता येतं आणि त्याद्वारे मग काय पण करता येतं. पण नुकत्या सूचनाने, नुकत्या काही क्षेत्रामध्ये काही लोक सांगतात त्यांनी मला असं बघितलं तर डोळे घातले आणि मी काय करत होतो हे मलाच नाही करत. पण ह्या सगळ्या पलवाटा असतात. कारण आपला अज्ञान जगापुढे राहते. आपण कसा मूर्ख बनतो हे जगाला सांगायचं नसतं. म्हणून ते हिप्नोटिझमवर खापत पडतात. दुसरी कंडिशन, ज्याच्यावर हिप्नोटिझम करतो तो बहिरा नसावा.
त्याला आपली भाषा कळली पाहिजे. तिसरं टेक्निकल कंडिशन काय आहे? आपला आवाज इथपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याचे साऊंड इफेक्ट, वातावरण, काही गर्दी उन्हाचं वातावरण असेल, लक्ष काय होतं नाही होऊ शकते, काहीच नाही होऊ शकत. तर मित्रांनो और किसी को खुद को इम्प्रूव करना है तो आ सकते हैं. सर आम्ही मॅडम असलेले चालते. इन्स्टंट शिक्षणाचा इन्स्टंट परिणाम याच्यातून तुम्हाला दिसून येईल. आता मी या मुलांना डोळे बंद करायला सांगतो. डोळे बंद करा आणि दोन्ही हात समोर ठेवा. ते डोळे उघडा, दोन्ही हात ठेवायचा समोर ठेवा आणि डोळे बंद करून दोन्ही हातांवर कॉन्सन्ट्रेट करायचं. डोळे बंद करा, डोळे बंद करून दोन्ही हातांवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. दोन्ही हातांवर कॉन्सन्ट्रेट करा आणि मनात सारखा विचार करा. मनामध्ये सारखा विचार करा, माझे दोन्ही हात जवळचे आहेत. मनामध्ये सारखा विचार करा, माझे दोन्ही हात जवळचे आहेत. तुमचे दोन्ही हात जवळचे आहेत. मनामध्ये सारखा विचार करा, मनामध्ये सारखा विचार करा, माझे दोन्ही हात जवळचे आहेत. माझे दोन्ही हात जवळचे आहेत. सारखा मनामध्ये तोच विचार, सारखा तोच विचार, माझे दोन्ही हात जवळचे आहेत. माझे दोन्ही हात जवळचे आहेत. मनामध्ये सारखा तोच विचार, माझे दोन्ही हात जवळचे आहेत. 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 मनामध्ये सारखा तोच विचार, मनामध्ये सारखा तोच विचार, हात जवळचे आहेत. दोन्ही हात जवळचे आहेत. दोन्ही हात जवळचे आहेत. दोन्ही हात जवळचे आहेत. मनामध्ये सारखा तोच विचार, मनामध्ये सारखा तोच विचार, दोन्ही हात जवळचे आहेत. दोन्ही हात जवळचे आहेत. मनामध्ये सारखा तोच विचार, मनामध्ये सारखा तोच विचार, दोन्ही हात जवळचे आहेत. दोन्ही हात जवळचे आहेत. दोन्ही हात जवळचे आहेत. मनामध्ये सारखा तोच विचार, मनामध्ये सारखा तोच विचार, दोन्ही हात जवळचे आहेत. दोन्ही हात जवळचे आहेत. मनामध्ये सारखा तोच विचार, दोन्ही हात जवळचे आहेत. दोन्ही हात जवळचे आहेत. मनामध्ये सारखा तोच विचार, दोन्ही हात जवळचे आहेत. सारखा तोच विचार, तोच विचार, तोच विचार, दोन्ही हात जवळचे आहेत. 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 सारखा तोच विचार, मनामध्ये सारखा तोच विचार करायचा आहे. मनामध्ये सारखा तोच विचार करायचा आहे. दोन्ही हात जवळचे आहेत. 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 मनामध्ये सारखा तोच विचार, दोन्ही हात जवळचे आहेत. दोन्ही हात जवळचे आहेत. सारखा तोच विचार, सारखा तोच विचार, दोन्ही हात जवळचे आहेत. दोन्ही हात जवळचे आहेत. दोन्ही हात जवळचे आहेत.
दोन्ही हात जवळ येतात, दोन्ही हात जवळ येतात, दोन्ही हात जवळ येतात, काका तो दिसता, काका तो दिसता, दोन्ही हात जवळ येतात, 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 मनोमध्ये काका तो दिसता, दोन्ही हात जवळ येतात, 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 मनामध्ये काका तो दिसता, दोन्ही हात जवळ येतात, 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 मनामध्ये काका तो दिसता, दोन्ही हात जवळ येतात, 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 जवळले जवळले जवळले, मनामध्ये काका तो दिसता, दोन्ही हात जवळले, 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 मनामध्ये काका तो दिसता, दोन्ही हात जवळले, दोन्ही हात जवळले, दोन्ही हात जवळले, दोन्ही हात जवळले, मनामध्ये काका तो दिसता, दोन्ही हात जवळले, दोन्ही हात जवळले, दोन्ही हात जवळले, दोन्ही हात जवळले, मनामध्ये काका तो दिसता, दोन्ही हात जवळले, दोन्ही हात जवळले, दोन्ही हात जवळले, दोन्ही हात जवळले. ओके, आता डोळे उघडा करा. आता आपण यांना विचारूया, त्यांचे हात त्याचे जवळ आहेत. ओके, तुमचं नाव काय? हात त्याचे जवळ आहे. हा, बघा बोल. कसे आले? हा, हा, स्वतःहून आले, आपोआप आले, आपोआप आले ना. मोठ्याने बघा. एकदम पोचली होतं तर त्याच्यामुळे एकदम कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे जवळ आले. माझे नाव सुंदर, माझे हात एकदम आपोआप आपोआप जवळ आले. मेरा नाम समीर प्रकाश। कोई साल पर उन्हीं की वजह से ऐसे लग रहा था कि कोई हाथ अपने ऐसी आती